त्यांनी कुठल्या उपाययोजना केल्या नाही, वारंवार सांगून सुद्धा केलं नाही, असं ते पत्र देते. त्यांचं पत्र अधिकारी पत्र दाखल करा. रस्त्याच्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला खुद्द निलेश लंके यांनी हजेरी लावली. यावेळी महामार्ग उपअभियंता आणि कंपनीच्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निलेश लंके यांनी केली. तसेच वेळोवेळी आंदोलन करून देखील अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यानं संतप्त झालेल्या लंके यांनी उपअभियंता आणि कंपनीच्या ठेकेदाराला शिवीगाळ करत कानशिलात लगावल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय क्रमांक 548D वरील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ते जामखेड रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत वारंवार आंदोलन होऊन देखील अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळं निलेश लंके यांनी महामार्गाचे उपअभियंता आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत कानशिलात लगावल्याची प्रत्यक्षदर्शींमध्ये चर्चा ऐकायला मिळते. या घटनेनं श्रीगोंदा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.